नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये सकाळपासून दबाव राहिला, दबावच बघायला मिळाला. ग्लोबल मार्केट्स थोडेसे मंदी होते ग्लोबल मार्केट्समध्ये आणि क्रूड ऑइलची किमती परत पुन्हा $88 ब्रेंट क्रूड ऑइल गेले आणि नायमेक्स जवळपास $83च्या आसपास गेले. हे सुद्धा एक थोडंसं कारण आहे मार्केटला खाली येण्याचं. प्रॉफिट बुकिंग आहे हायर लेवलला. ब्रेकआउट जो आहे तो कालही म्हणलं व्हिडिओमध्ये 24,600च्या वर निफ्टी सस्टेन नाही होत तोपर्यंत थोडं काळजी करण्याची आवश्यकता आहे. आणि आज तुम्ही बघितलं ओपनिंगपासूनच निफ्टी 24,600च्या खाली मेंटेन आहे. जसा 24,500 ब्रेक केला फर्दर विकनेस निफ्टीमध्ये आला 24,400पर्यंतचा. त्यामुळे ओव्हरऑल मार्केट जे आहे ते आज मंदीच्या सावटामध्ये राहिलं आणि दबावाखाली राहिले. उद्या सेशनला ट्रेड करायचं असेल तर उद्या निफ्टी 24,500च्या वरती मेंटेन राहिला तर 24,600च्या वर जाईल. 24,650च्या वर सस्टेन झाला तरच ब्रेकआउट येईल 24,800पर्यंत. अदरवाईज निफ्टी परत पुन्हा रेंज बाउंड राहू शकतो. जर 24,400 उद्या ब्रेक केला तर फर्दर डाऊनसाईड 24,300-350पर्यंत येऊ शकते आणि फर्दर विकनेस वाढू शकतो. त्यामुळे निफ्टीला उद्या 24,500च्या वरती 24,600पर्यंत जाईल. 24,600-650 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. लोअर लेवलला 24,450 ब्रेक केला तर 24,300-350पर्यंत निफ्टी आणखी घसरू शकते. या लेवलनुसार तुम्ही निफ्टीमध्ये काम करा. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 57,000 लोअर लेवलला चांगला सपोर्ट आहे. 57,500च्या वर मेंटेन राहिला तर 57,800 ते 58,000पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. अदरवाईज 57,500च्या खाली मेंटेन राहिली तर 57,000पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते. थोडासा विकनेस आणखी वाढू शकतो. अशा पद्धतीनं चार्टवर तरी सपोर्ट रेजिस्टन्सचा सिनेरिओ उद्यासाठी दिसतोय. FIDIच्या डेटामध्ये FIs बाईंग करत आहेत पण तरीही नॉन इंडेक्स स्टॉक्समध्ये बाईंग असल्यामुळे इंडेक्सला मोमेंटम आलेलं नाही आहे. FIsनी 2,000 करोडची काल बाईंग केलं. आज DIsनी 1,300 करोडचं सेलिंग केले आणि ॲडव्हान्स डिक्लान्समध्ये आज 1,270 शेअर्स वाढले. त्या बाजूला 1,770 शेअर्स पडले. निफ्टीमध्ये 13 शेअर्स वाढले. त्या बाजूला 37 शेअरमध्ये पडझड आहे. पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. सेक्टर इंडिसाइजमध्ये आज फार्मा आणि IT सेक्टरमध्ये चांगला वाढ बघायला मिळाली. बाकी बँक्स, FMCG, ऑटो, मेटल, रिअल्टी या सेक्टरमध्ये आज दबाव बघायला मिळाला आहे. म्हणजे ब्रॉडर सेक्टर जे आहेत ते मायनसमध्येच राहिलेले आहेत. फक्त फार्मा आणि ITमध्ये आज बाईंग बघायला मिळते. ग्लोबल मार्केट्स शांत आहेत, फ्लॅट आहेत. युरोपियन मार्केट्स 5-10 पॉईंट प्लस मायनस आहेत. डाव फ्युचर्ससुद्धा जो आहे तो 60 पॉईंट मायनस आहे. त्यामुळे ओव्हरऑल ग्लोबल मार्केट्समध्ये काही फारसे संकेत नाही आहेत इम्प्रूव्ह होण्याचे. आणि आपल्याही मार्केटमध्ये आज टेक्निकली 24,500च्या खाली बंद आहे ना ते थोडंसं आज मला वाटते थोडंसं विकनेसचं साईन आहे. पण उद्या पण जर मेंटेन राहिला 24,500च्या खाली तर फर्दर कदाचित विकनेस वाढू शकतो. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.